श्याम पाटील आपण संपर्क साधा. श्यामदादा सरवली पाडा. सुपर ओव्हरला सुरुवात. दोन्ही टीम्सला पुन्हा एकदा विजयाच्या शुभेच्छा. विष्णू पाटील सुपर ओव्हर मध्ये स्ट्रायकिंग एंड वरती महेश. प्लॅन मिस, प्ले अँड मिस. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात. काय जबरदस्त स्पर्धा राखली. ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना भिवंडी आयोजित पहिलाच दमन दौरा आणि यशस्वी हा दौरा आणि एकूण एक चांगले सामने, एकूण एक ब्लॉकबस्टर आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आणि त्यातल्या त्यात आणखीन एक सुपर ओव्हरची मेजवानी. प्लॅन मिस. मागेने बॉल अडवलाय. डॉट बॉल. आणखीन एक ज्ञानेश्वर मागेने ठरवलं आज काही होऊ जाऊ दे, आता बॉल सोडायचा नाहीये. ज्ञानेश्वर मागे सध्या साईडला भिंतीसारखे उभे आहे त्याचे विकेट किपर. त्यांना माहिती आहे एक एक बॉल इथे आपण जो फील्ड करू ना तो आपल्या टीमला पुढे नेणार आहे. दोन निर्धावाल दबाव. आता बॅटर महेश माळीवरती. एखादा मोठा फटका इथे हवाय. मोठा फटका हवाय. फटका आलाय ऑन साइडला. फिल्डर आहेत. बॉल स्टॉप केला. सिंगल झाली. डबल साठी चान्स घेतला नाहीये. चान्स घेतला नाहीये आणि सुपर ओव्हर आगे. तीनच बॅटर बॅटिंग करू शकतात. 2 विकेट जर गेले तर टाटा बाय बाय, कहाणी खतम. आणि त्याचमुळे विकेट देखील तुम्हाला सांभाळायचे आहेत. एक धाव बनवण्यात आली. चेंडू लागले 3 आणि 3 मध्ये आता आणखीन किती बनतील हा प्रश्न नक्कीच. एक तर झालेली आहे. 3 चेंडू लागलेत. सुपर ओव्हर पगले 17. बॉल हवेमध्ये. बॉल हवेमध्ये. फिल्डर सुबाता, विष्णू, महेश दरम्यान हे घडलं काय. कॅच झाली आहे. ड्रॉप. विष्णू पाटील, ज्ञानेश्वर मागे दोघे तिथे आले बट कॅच पकडता आली नाही आहे आणि तोपर्यंत सिंगल इथेही कंप्लीट झाली. आता चेंडू लागले 2 आणि महत्त्वपूर्ण हे 2 चेंडू आहेत. पण आतापर्यंत विष्णू पाटील यांनी गोलंदाजी चांगली केलेली आहे. 2च धावा आतापर्यंत सुपर ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि महत्त्वपूर्ण येते हे 2 चेंडू आहेत. इथे किमान एक तरी मोठा फटका हवा आहे धामणगाव टीमला. विष्णू पाटील खरं तर मी उल्लेखही केला की या संपूर्ण स्पर्धेमध्ये ॲज अ बॉलर जबरदस्त कार्य त्यांनी केलंय बट आता इथे सुपर ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतात. बॅक ऑफ लेंथ. पुलचा फटका आलाय. डीप स्क्वेअर लेग आलेत. बॉल फील्ड होतोय. डबलला चान्स घेतला जाणार. घेण्याचा प्रयत्न तर केला गेला आणि रनआउटची शक्यता. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. सफलता. झटका पगला लागला. बॅटर दरम्यान बाद झालेत. अनिल. क्या बात है. मोठा भाऊ गोलंदाजी करतोय. छोटा भाऊ बाहेरनं सपोर्ट करतोय. जबरदस्त जबरदस्त. याच गोष्टी तर महत्त्वाच्या आहेत. सध्या सगळीला विष्णू पाटील यांचे बंधू मला असं वाटतं चौथ्यांदा आले स्कोर विचारण्यासाठी की बाबा झालं का, किती रन झाला आणि सध्या सगळीला स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 3 वरती आणि शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधला. सुपर ओव्हर पर्यंत आपण आलो आणि शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आणि अपील फिंगर अप. विकेट इथे मिळेल. सुपर ओव्हरचा पहिला सत्र समाप्त. टोटल 3 बनवण्यात आला आणि 4 धावा आता करायचा आहे टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे टीमला सुपर 5 मध्ये पोहोचण्यासाठी. चला धामणगाव टीम थांबू नका. लवकरात लवकर ग्राउंड मध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा. चला थांबू नका प्लीज. मला ब्लॉकबस्टर पाहायचे तर तुम्हाला थिएटरमध्ये कोणती मूवी पाहण्याची गरज नाहीये. गाडी काढा, गुजरातला या, पटेल ग्राउंडवरती या. एकूण एक ब्लॉकबस्टर सध्याच्या घडीला दमन दौऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पैसा वसूल मॅच एकूण एक पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला. मंचावरती सल्लागार साहेब देखील फार आनंद घेतात. या सामन्याचा पैसा वसूल मॅच सुरू आहे. संतोषजी म्हात्रे साहेब आणि त्यातल्या त्यात जर आपण विचार केला तर जे आमचे अन्य मान्यवर आहेत
4 धावा करायचा आहेत. तसेच दिनेश दादा वारघडे देखील सध्या सगळ्या ते देखील खुश आहेत, कारण त्यांचा संघ ऑलरेडी सुपर 5 साठी क्वालिफाय झाला. त्यांचाही जबरदस्त खेळ आपण पाहिला. आणि खरं तर आपली संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी, ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना, सर्व सदस्य, उपाध्यक्ष, सर्वांनी अध्यक्ष महेशदादा माळी, कार्याध्यक्ष संतोषजी काकडे साहेब, संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरघे साहेब, सर्वांचं नेतृत्व, मार्गदर्शन, त्यातल्या त्यात आपल्या संपूर्ण संघटनेची मेहनत आणि त्या जोरावरती पगला यशस्वी दमन दौरा. चला ओपनर्स पाठवा. सापे टीम ओपनर्स पाठवायचे. चला विनंती असेल. सापे टीम आणि सध्या सगळीला श्याम पाटील आता सापे टीमच्या डगआउट मध्ये पोहोचलेत. काहीतरी मार्गदर्शन करण्यासाठी ते तिथे पोहोचलेत. जावई आहे सापे टीमचं. खरं तर विचार आपण केला तर त्यातल्या त्या सापे गावचे ते जावई आणि काही कॅश प्राईज देखील त्यांच्या वतीने नक्कीच येईल जर सापे टीमने हा सामना जिंकला तर. 6 मध्ये करायचा. 4 ओपनर्स पाठवा टीम सापे. चला सलामीची जोडी पाठवा. फिल्डिंग सेट आहे लवकरात लवकर. सलामीची जोडी संजय माळी आणि विष्णू पाटील ही जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहे. सध्या सगळीला तिथे श्याम पाटील जास्त खुश दिसत आहेत मला, कारण ते जावई आहे सापे गावचं. सध्या सगळीला ते आज जर आपण विचार केला तर ते 2 पक्षामधनं निवडणूक लढवतात. एका बाजूला बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा तर दुसऱ्या बाजूला सापे टीम आहे आणि दोन्ही बाजूंनी ते खुश आहेत. बट अजूनही 4 करायचं आणि हे आपण पाहिलं की सुपर ओव्हर 45 वयापेक्षा जे जास्त खेळाडूंनाच फक्त प्राधान्य आहे सुपर ओव्हरमध्ये. आणि त्याचमुळे कुठेतरी जर आपण विचार केला तर इथे मी म्हणेन 4 बनवणं देखील तितकं सोपं राहणार नाही. नो डाऊट रन बॉलपेक्षा कमी आहेत. 6 चेंडूमध्ये 4 करायच्यात. चला घाई करा. विनंती असेल सापे टीम प्लस फिल्डिंग टीम दोघांना विनंती मी करतोय, कारण आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये. भरपूर सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. कारण आपल्याला फायनल मॅच मिनिमम 4 ओव्हरची तरी खेळवायची आहे. पगलाच बॉल टॅप केलाय. सिंगल झाली. दुसऱ्या धावेसाठी चान्स घेणार नाहीयेत. 3 करायचा. चेंडू लागलेत. येते 5. बघा सुपर ओव्हरमध्ये खेळत असताना बॅटर्सला ही देखील काळजी घ्यावी लागते. सिंगल आलेले 5 मध्ये 3 करायचं. सुपर ओव्हरमध्ये ही देखील काळजी घ्यावी लागते की आपल्याकडे फक्त 2च विकेट आहेत. ही देखील गोष्ट महत्त्वाची राहते. त्यावेळेला त्या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवावा लागतो. सिंगलने ऑफ द मार्क झालेत बॅटर. 5 मध्ये 3. ऑन साईडला वळवला. अपील तर झाली. सहमती नाही अंपायरची. सिंगल आणि खिनेक म्हणजे आता चेंडू लागलेत 4 आणि 4 मध्ये जिंकण्याकरिता करायचं 2 धावा. 4 मध्ये 2 आणि आता कार्य सोपं झालं. आणि या क्षणाला जर इथे आपण विचार जर केला तर विकेटच हवी आहे टीम धामणगावला. 4 मध्ये 2. नेक्स्ट बॉल. अपील जरूर झाली. रनआउटची शक्यता. निशाणा आता सटीक लागलाय का पाहावं लागेल. 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. थर्ड अंपायर आणि बॅटर सेफ. नॉट आउट. सिंगल कंप्लीट म्हणजे 3 झालेले आहेत. आणि आता एक गोष्ट सुनिश्चित झाली आहे की एक तर पुन्हा सुपर ओव्हर, एक तर मॅच सापेची. 3 चेंडू लागलेत आणि 3 चेंडूमध्ये आता एका धावेची आवश्यकता आहे. 3 मध्ये 1 करायचे आहे. आणि या क्षणाला दबाव आता बॅटर्समध्ये कोणत्याच प्रकारे नाहीये. बॉलर बॅक स्ट्रोक. ओ माय गॉड. डॉट बॉल येतोय. आता कालच्या दिवसामध्ये डबल सुपर ओव्हर आपण पाहिली. आज देखील होईल का? 2 मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू लागलेत. एका धावेची आवश्यकता. इथे एखादा निर्धाव आणखीन आला तर मॅच फार इंटरेस्टिंग होईल. नेक्स्ट बॉल. हलक्या हाताने खेळलेत. आणखीन एक डॉट बॉल. सध्याच्या घडीला सापे टीमचे प्रेक्षक खेळाडू हेच म्हणत असतील की ये क्या हुआ, कैसे हुआ,
और क्यू हुआ कारण 3 मध्ये 1 होती आता 1 मध्ये 1 राखली आणि आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती आहे की हा अंतिम बॉल जर निर्धाव आला तर पुन्हा सुपर ओव्हर. क्या बात आहे. पैसा वसूल पैसा वसूल. आणि महत्वाची गोष्ट की बॉल जर विकेट किपर पर्यंत जर डायरेक्टली कॅरी होतोय तर तो निर्धाव मानला जाईल. ही देखील गोष्ट मी आताच सांगतो. आणि रन जर घ्यायची आहे तर दोन्ही बॅटर्सला एका वेळेवरती क्रीज सोडणंही महत्वाचं आहे. ती देखील गोष्ट राखील. शेवटचा एक बॉल. आता एका धावेची आवश्यकता. पुन्हा सुपर ओव्हर की मॅच सापेची. शेवटचा बॉल आणि मॅच सापेची. सामना समाप्त. बाजी मारली आहे आणि सुपर 5 मध्ये आपली जागा पक्की केली आहे टीम श्री कृष्ण स्पोर्ट्स सापे टीमने. आणि आता छोट्या भावाने मोठ्या भावाला खांद्यावरती घेतलंय कारण या सुपर ओव्हर मध्ये बाजी मारली आहे सापे टीमने. आणि त्याचं महत्वाचं कारण फक्त विष्णू पाटील. वेळ नाहीये. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा. चला फिल्डिंग टीम लवकरात लवकर ग्राउंड मध्ये उतरा. पुढील जो सामना आहे आय थिंक आमनेपाडा टीमचे फिल्डिंग आहे. चला लवकरात लवकर उतरा. फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरायचं लवकरात लवकर.